नमस्ते माझ्या सगळ्या अंगणवाडीच्या महाराष्ट्रातील सेविका मदतनीस ताईंनो, आत्ताच आपल्या कृती समितीचं शिष्टमंडळ हे मंत्रिमंडळात भेटून आलेलं आहे आणि आनंदाची बातमी आहे की आपला GR निघालेला आहे। हे कृती समितीचे आपले नेते बघा माहिती देत आहेत। अशाच चांगल्या घडामोडी नवीन तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर वसीमा काजी या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पुढे माहिती पाठवा। ही मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह आझाद मैदानातून माहिती देत आहे की आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाला मंत्रिमंडळात आज बैठक झाली आणि आपला GR निघालेला आहे। तायांनो शिक्कामोर्तब झालेला आहे। तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी आनंदाची गोष्ट साजरी करायची आहे। मग आपले नेते आपल्या युनियनचे पदाधिकारी स्टेजवर आपल्याला माहिती देत आहेत। तर सगळ्यांनी धन्यवाद देत आहे। कृती समितीचा हा विजय आहे, हा सगळ्यांचा विजय आहे। खूप आनंदात आहोत आम्ही सगळे आणि घरी जाऊन डंका वाजवतात मी केलं काय केलं सगळ्या कृती तुम्ही काय कृती समितीच्या नावावरती समितीला निर्णय जाहीर करण्याच्या अगोदर तुम्ही काय निर्णय घेता येईल? कृती समितीने निर्णय घेतला की हाऊस चालू येतात सगळं आझाद मैदानातून लाईव्ह आमच्या भगिनींना निश्चितपणे माहिती आहे सगळं आज हे आमच्या युनियनचे पदाधिकारी बोलत आहेत। निश्चितपणे माहिती आहे सगळ्यांनी आणि माहिती दिली जे काय सरकारकडून मिळालं ते घ्यायचं आणि निश्चितपणे आणखी पुढे चालायचं असंही मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो। आपल्या मी हा YouTube चॅनलवर देणार आहे। आपल्या युनियन सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, आता जे मिळालं त्याच्यामध्ये आपण आनंद मानायचा आणि निवडणुकीला सामोरं जायचं। आता तुम्ही कोणाला मतदान करायचं तुमच्या तुम्ही ठरवायचं, तो काही आमचा विषय नाही। प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे। निश्चितपणे पुढचं सुद्धा सरकार हे अंगणवाडी सेविका मदतनीसांचं हित जपणारं असेल असेच आपण या ठिकाणी विश्वास व्यक्त करूया आणि आपल्या सगळ्यांना या आंदोलनामध्ये आपण सहभागी झाला, अगदी जीवाचं रान केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिष्टमंडळाचे नेते आपल्याला माहिती देत आहेत। आमचा GR शिक्कामोर्तब आजच्या या धरणे आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सन्माननीय सदस्य नितीन पवार मार्गदर्शन करतील। बसा एक 15-20 मिनिटापेक्षा जास्त सभा चालणार नाही आता। राजेश भाऊ काय खाली बसा सगळ्याजणी। आता काही बोलणार नाही, आता जे काही बोलायचं। अच्छा ठीक। राजेश भाऊ खूप आमचे थकून गेलेले आहेत, खूप त्यांनी मेहनत घेतलेली आमच्यासाठी। हे आता शिक्कामोर्तब करून आमचे GR घेऊन आलेले आहे। तिथे हातगाडीवर पुढच्या काही मंडपाचं किंवा त्याचं सामान आणलेलं आहे बहुधा, त्यासाठी थोडीशी पुनर्रचना चाललेली आहे। मिळवलेलं आहे आपण मिळवायचं आहे, जिंकलेलं आहे। 13 दिवस झाले आपल्याला। मी घोषणा देतो आपल्या या ही जी सभा आता होतीये त्या सभेला जी पार्श्वभूमी राबलेली आहे ती पार्श्वभूमी आणि ही घोषणा या समांतर आहेत। तुम्हाला घोषणा माहिती आहे सगळ्यांना, लढेंगे लढेंगे लढे हे मला वाटतं यापुढे आता भाषण करायची गरज नाही, एवढंच पुरेसं आहे। मी सकाळी आलो होतो, आम्ही सुरुवात केली याला पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, शिरूर या सगळीकडनं महिला इथं सकाळी 7:30 झाल्या आणि आम्ही जेव्हा सभा सुरू केली त्यावेळेस आता या आपल्या या अंगणवाडीच्या मागे आम्ही 23 पासून जेव्हा उपोषण करतो तेव्हा त्या व्हिडिओ शूटिंग करत होत्या, तेव्हा मला कल्पना आहे।
पण अशाच एक महिला आल्या आणि शूटिंग घेत होत्या आणि मला नक्की कळालं होतं की या ज्या आहेत त्या पोलीसच्या एका विभागाच्या आहेत, पण त्यांच्या अंगावर युनिफॉर्म नव्हता आणि त्यांच्या अंगावर पेहरावाचा जो रंग होता त्याच्यावरनं मला कळालं की आज हिरवा रंग आहे आणि आजचा हिरवा रंग आणि आज झालेला निर्णय हा एकमेकांना पूरक आहेत। आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मांडणवाडीला हिरवा बावटा दाखवण्यात आलेला आहे। विशेषतः आपल्या मुंबई भिवंडी आसपास ठाणे परिसरातल्या भगिनी यांची जिद्द मी 23 रात्री पाहिली। त्यांना ट्रेन मधला प्रवास हा रोजचा आहे, त्यांचं जगणं येते, त्यांना हिरवा बावटा म्हणजे काय ते चांगलं माहिती आहे। विशेषतः इतर ठिकाणी आपला एवढा सिग्नलशी संबंध येत नाही। गाडी ट्रेन थांबली काय लाल दिवा लागला का रेड सिग्नल पडला का अशी चर्चा त्यांची सुरू होती। आज आपल्याला हिरवा सिग्नल मिळालेला आहे। मगाशी दत्ताने सांगितलं, दत्ता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ती म्हण नंतर सांगतो मी, पण तो काही कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे ज्या संघटना उगवल्या ज्या पूर्वी आपल्यातच होत्या आणि ज्या आता बाहेर पडून आपल्या सगळ्याला नजर लावायचा प्रयत्न करतायत, त्या संघटना ज्या आहेत त्या संघटनाच्या विषयी त्यांनी सांगितलं की आपण आंदोलन जाहीर केलं की त्यावेळी आंदोलन जाहीर करतात। दत्त मला तुला सांगायचं, मराठीत एक म्हण आहे, म्हण अशी आहे, कावळा बसायला आणि पण त्याच्या पुढची म्हण मी सांगतो। काही कावळे असे डोंकावळे असतात की ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणण्यासाठी किमान तुटण्यासाठी तर ते फांदे बसतात। काही डोंगावळे असे असतात की वरनं फांदी तुटली खाली पडली की त्याच्यावर जाऊन बसत आणि मीच फांदी पाडली। त्यामुळे अशा डोंगावळ्यांकडनं लक्ष द्यायची गरज नाही। फांदी कुणी पाडली हे या सगळ्यांना माहिती आहे ना। त्यामुळे कृती समितीने फांदी पाडलेली आहे, मांडणवरचा तुकडा तोडलेला आहे आणि तो लवकरच आपल्याला त्याबद्दलचे तपशील कळतील। दत्तांनी सांगितलं ना मला माहित नाही, पण मंत्री राजकीय कार्यकर्ते कदाचित नरोवा कुंजरोवा माहिती ना महाभारतामध्ये असं म्हणतात, म्हणजे अश्वत्थामा गेलाय तर धर्माला विचारतो द्रोणाचार्य, अरे खरं का? कृष्ण त्याला हळूच सांगतो, तो नरोवा कुंजरोवा असं हळूच म्हणतो। तसं राजकीय कार्यकर्ते नेते वागत असतात। पण आम्ही ज्यावेळेस मंत्री आधी तटकरेंची भेट घेऊन बाहेर आलो, मी नाव नाही सांगणार, पण पूर्वी आपल्या विभागाच्या ज्या सचिव होत्या आणि आता एका दुसऱ्या विभागाच्या प्रधान सचिव आहेत, त्या आम्हाला बाहेर भेटल्या। त्यांच्याबरोबर मी संकेत देतो, मी तुम्हाला कळेल त्या कोण आहेत। आपली बांधणवाड किती असावी यासाठी एक समितीमध्ये नेमली गेली होती, त्यावेळेस त्या सचिव होत्या आपल्या आणि त्या समितीच्या अध्यक्ष होते। एक जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांना कसं बोलून चालत नाही। त्या बाहेर भेटल्या आणि त्यांनी सांगितलेलं वाक्य तेवढं तुम्हाला सांगतो। आम्हाला म्हणाल्या की काय कसं काय, म्हणलं नाही ते आंदोलन चाललंय, तर झालं की तुमचा विश्वास कॅबिनेटमध्ये, काय म्हणाल त्या, झालं की तुमचा विश्वास कॅबिनेटमध्ये। म्हणजे मागे गेलेल्या सोमवारी, म्हणजे आत्ताच्या या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी तत्वतः आपली मागणी मंजूर करण्यात आली होती, पण आज त्याला रितसर औपचारिक मंजुरी देण्यात आलेली आहे हे सचिवांनी सांगितलं। आतमध्ये मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, परंतु बाहेर
एक सिनियर IAS अधिकारी, कारण सचिव सुद्धा मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये असतात, जर मंत्र्यांची हमरी तुमरी झाली तर तेवढ्या पुरतं सचिवांना बाहेर करतात, जरा बाहेर जा, आम्ही जरा मुला कुस्ती खेळतो एकमेकांशी, तो पण बाहेर थांबा म्हणतात. पण त्यांनी आपल्याला ही माहिती दिली, त्यामुळे याची विश्वासार्हता आहे. त्यामुळे आपण 23 तारखेपासून जे आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं होतं त्या प्रमुख 3 मागण्या आपल्या आहेत. मी आहेत असं म्हणलो, होत्या असं म्हणलं नाही. त्याच्यामध्ये मानधनवाढ, पेन्शन आणि ग्रॅच्युटी या 3 मागण्या होत्या. त्यातली पहिली मागणी जी आहे मानधनवाढीची ती आता मार्गी लागली आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या बाकीच्या 2 मागण्या ज्या आहेत त्याचा तुमचा कोणाचाच काय आग्रह नव्हता, आमच्याला आग्रह होता की नाही यांना म्हातारपणाची पेन्शन मिळाली पाहिजे, नाही यांना रिटायर झाल्यावर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे. अरे तुमचं तसं द्या म्हणतात, तसं नसतं. तर मागचं आंदोलन आपण थांबवलं, त्यानंतर केवळ म्हणतो बऱ्याच गोष्टी झाल्या मागच्या आंदोलनानंतर. मोबाईल पासून ते मदतनीसला आहे त्या जे आपली तिची प्रमोशन जे आहे थेट प्रमोशन 10वी नंतरचं तिथपर्यंत मध्ये बऱ्याच गोष्टी ते सगळं झालं. पण तुमचं म्हणणं की मानधनवाढ का नाही झाली ती व्हायला हवी होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की अरे आपण जिंकलो का हारलोय हा प्रश्न आम्हाला अजून पण पडला होता. आणि आज मानधनवाढ झाली आहे तर पुढच्या 2 गोष्टी सांगितल्या तरी चालतील असं मला वाटतं. आता ज्या राहिलेल्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रॅच्युटी जी आहे त्या ग्रॅच्युटी त्यांना आळंदी न्यायचा बळणी द्यावीच लागणार, कारण त्याच्याविषयी आपल्या गुजरातच्या भगिनींनी तिथल्या न्यायालयामध्ये नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देऊन आपल्या सर्वांसाठी ती ग्रॅज्युटी मिळेल अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे. त्यामुळे आज नंतर उद्या सरकारला ग्रॅज्युटी विषयीचे आदेश काढावेच लागतील. पहिला प्रश्न पेन्शनचा. पेन्शनच्या विषयी आत्ता त्यांनी स्पष्ट काही आश्वासन दिलेले नाहीये, त्या मी चर्चा करते मंत्रिमंडळात ठेवते असं म्हणलेले आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काय होईल हे आपल्याला थांबा आणि पहा या भूमिकेत जाऊन आपल्याला वाट बघावी लागणार आहे. बाकीच्या 2 गोष्टी ज्या आहेत म्हणजे लढाईमध्ये एक महत्त्वाचं तत्व तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आपल्या 3 प्रमुख मागण्या मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या. लढाईमध्ये आपल्या मागण्यांच्या विषयी 4 पावले पुढे गेल्यानंतर 2 पावले मागे यावं लागतं आणि असं केल्यानंतर आपण 2 पावले पुढे जात असतो. तसं मानधनवाढ आणि उद्या त्यांना द्यावीच लागणारी ग्रॅज्युटी या 2 गोष्टी आपण आत्ताच्या आंदोलनातून मिळवलेल्या आहेत. आणि आपलं हे आंदोलन जे आहे 23, 24, 25चं उपोषण 25चा इथं आपला आझाद मैदानाचा प्रचंड मोर्चा इथं बसायला जागा नव्हती. तुमच्यापैकी ज्या आल्या असतील मोर्चाला त्यांना माहिती असेल ते. आणि नंतर झालेल्या जेल भरून या सगळ्या आंदोलनाने आधीपासून तो जो आपला पाठपुरावा आहे त्यामुळे हे सगळं घडलंय. आम्ही जरा नेते मंडळी आपापसात चर्चा करत होतो मगाशी, तेव्हा M.A. पाटील आपले ज्येष्ठ नेते ते आता इथपर्यंत आले होते. मंत्रिमंडळाच्या आपल्या मंत्र्यांच्या बरोबरच्या चर्चेत पूर्ण होते. उलट सगळ्यांच्या आधी ते आले. ज्येष्ठ मला जरा थोडं खंत वाटली की अरे आपण ज्येष्ठ नागरिक अजून झालेलो नाहीये. ते शुभाताई यांना लगेच ते पास मिळाल्याने गेले, मला राजेशला आणि त्याला थांबावं लागलं. GR आपला तयार आलेला आहे. सगळं लाईव्ह हे आपण दाखवतोय आझाद मैदानातून. सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. कुठल्याही फालतूच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. माईक गेलेला आहे, आपले भाऊ तरी पण बोलत आहेत. तरी सगळ्यांनी मागच्या लढ्यामध्ये मानधनवाढ मिळाली नाही ते बरं झालं. ते म्हणजे का 2 आणि 1,000 मिळाली असती. आता त्यावेळेस आता छान वाटतंय. त्यावेळेस म्हणजे आतापर्यंत माझी लहानपणापासून पांढरी केस आहेत पण या आंदोलनात जास्त झाली. इतकं डोकं खाल्लं तर त्यावेळेस जर मानधनवाढ मिळाली असती तर आत्ता प्रस्ताव आला असता. आणि आत्ता जेवढी मानधनवाढ झाली आहे
तेवढी मानधनवाढ मिळाली. त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते आपण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता माझ्या धाकट्या भावाचं नाव सचिन आहे. सचिन म्हणतो ते मला ऐकावं लागतं. तो म्हणतोय की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जो होता अच्छे के लिए होता. मी त्याच्यात जरा बदल करून सांगतो. सचिन तसं नाही. कुठली चांगली गोष्ट आपोआप होत नाही. चांगल्या गोष्टीसाठी ताकद उभी करावी लागते आणि जे करायचं ते चांगल्यासाठी करायचं या निश्चयाने करावं लागतं. त्यामुळं या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही सगळ्या जणी मागचा सगळा निराशा, मागची सगळ्याची उदासीनता झटकून सहभागी झालात, लढलात. त्याबद्दल मी तुम्हाला लाल सलाम करतो आणि थांबतो. हमारी यूनियन, हमारी यूनियन, कृती समितीचा, कृती समितीचा. भगिनीनो, जरा एक लक्ष द्या. वाईट टाइम गेलेली आहे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते येते ना. दिष्ट लागू नये म्हणून गेली लाईट. भगिनीनो, आज आपल्या आंदोलनाचा 13वा दिवस आहे. कृती समितीनं महिला बाल विकास मंत्री लक्षात ठेवा 13 दिवस बसलेले आहेत त्या सगळ्या महिला. महिला बाल विकास मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आता या ठिकाणी शुभाताई आपल्याला सांगतील. शुभाताई मध्ये जाऊन सांगा. मध्ये जाऊन मी व्हिडिओ पाठवते सगळ्यांना, तेच बोला. हे बंद आहे लाईट गेली. सांगू का? आता आपण असा निर्णय घेतलेला आहे. आधी जे काय झाले ते पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली आहे. समजले ना सगळ्यांना? त्यामुळं आपण जे आंदोलन बेमुदत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता तो आत्ता स्थगित करतोय. आणि आत्ता जे 23 तारखेपासूनचं बेमुदत उपोषण नंतर सलग सुरू राहिलेला धरणे आंदोलन हे आपण या ठिकाणी थांबवत आहोत. आपण पुन्हा एकदा घोषणा देऊया आणि या आंदोलनाची सांगता करूया. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचा मी पुढच्या लढ्याची घोषणा देतोय. पुढच्या लढ्याची अरे मानधन नको दयेचे, भाऊबीज नको दयेची. यासाठी पुढच्या लढ्याची आपण आता इथं घोषणा करूया आणि थांबू. सगळ्यांनी राष्ट्रगीताची उभं राहा. आज आपली सांगता आहे आपल्या संपाची. आपण जिंकलेलो आहोत, जिआर खेळलेला आहे. सगळ्यांनी राष्ट्रगीत नंतर जायचं आहे. भगिनी बघत आहेत. कर्मचारी कृती समितीचा, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा हम सब एकच नारा. सगळा विनंती आहे एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. हे बघा भगिनींनो, एक लढाई जिंकलेली आहोत. लाईट आली ताई. हॅलो ताई. मानधनवाढीची लढाई आपण जिंकलेलो आहोत. आज कॅबिनेट मध्ये पक्का निर्णय
मागच्या कॅबिनेटमध्ये उल्लेख झालेला होता, निर्णय झाला होता, परंतु त्याचे मिनिट्स झालेले नव्हते. आजच्या कॅबिनेटमध्ये अजेंड्यावर घेऊन व्यवस्थित ऑफिशियल निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता मानधनवाढ आपली पक्की आहे. 5,000 सेविकांचे आणि मदतनीसांना 3,000. आपण समान मागणी केली होती, परंतु त्यांनी असं सांगितलं की केंद्र सरकार आम्हाला समान वाढ करायला परवानगी देत नाही, कारण त्यांचं जे प्रमाण आहे ते 100ला 50 आहे. पण आपल्या 3 वेळच्या मानधनवाढीमध्ये आपण ते प्रमाण हट्ट करून, आग्रह करून एक रकमी लाभात आपण 75% मिळवून घेतले. पण मानधनवाढीमध्ये आपण किमान 60-66% पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि मदतनीसांना थोडा का होईना न्याय आपण मिळवून देऊ शकलेलो आहोत. आता प्रश्न राहिला 2 आपल्या महत्वाच्या मागण्यांचा. ग्रॅच्युटी त्या सरकारचा बाप पण देईल, कारण आपल्या गुजरातच्या युनिटनी जे आज 10 वर्षापासून केस लढवलेली होती ती खालच्या कोर्टातनं वर जात सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने शेवटचं शिक्कामोर्तब केलं. त्याच्यावरती अपील पण केलं, ते अपील फेटाळलं गेलं, सरकारचं अपील, गुजरात सरकारचं. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा पूर्ण देशाला लागू होतो. गुजरात हायकोर्टाचा असता तर तो फक्त गुजरातला लागू झाला असता, पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे तो संपूर्ण देशाला लागू आहे. आणि 2 एप्रिल 2022 मध्ये तो निकाल लागल्यामुळे त्यानंतर रिटायर झालेल्या सर्वांना ग्रॅच्युटी लागू आहे. फक्त आता प्रश्न काय आहे? आर्थिक तरतूद, GR आणि आर्थिक तरतूद. कारण आर्थिक तरतूद केल्याशिवाय पैसे देणार कसे, आणि म्हणून आर्थिक तरतूद त्यांनी करायची आहे आणि म्हणून त्यांना निर्णय घ्यायचा आहे कॅबिनेटमध्ये. फक्त ती तांत्रिक पूर्तता बाकी आहे. ती जरी 6 महिन्यांनी झाली तरी ती बॅक डेटेड 2022 पासून तर ऑटोमॅटिक लागणार आहे. त्याच्या आधी रिटायर झालेल्या महिलांना सुद्धा श्रेष्ठ लागू लाईट लागू होते, त्यांच्या पुढचं बोलतो. पण त्यांना त्याची तांत्रिक पूर्तता खालून करावी लागते. त्याचे फॉर्म असतात, फॉर्म I, फॉर्म N वगैरे अशा प्रकारचे फॉर्म असतात. ते भरून त्यांना मागणी करून प्रोसिजरने जावं लागतं. 2022 नंतर रिटायर झालेल्यांना प्रोसिजरची गरज नाही, ऑटोमॅटिक सर्वांना लागू होणार आहे. आज निर्णय झाला किंवा 6 महिन्यांनी निर्णय झाला तरी 2022 पासून ऑटोमॅटिक हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे आपण ग्रॅच्युटी पण जिंकलेलो आहोत. पेन्शन मध्ये फक्त त्यांनी काही क्वेरीज काढलेल्या आहेत. फायनान्स डिपार्टमेंटनी, वित्त खात्याने काही क्वेरीज काढलेल्या आहेत. त्याची पूर्तता जर झाली, त्याची पूर्तता झाल्यानंतर पेन्शनचा सुद्धा GR निघू शकतो. पण आम्हाला थोडी शंका आहे आचारसंहितेमुळे, आणि म्हणून आचारसंहिता माहितीचा असलेला निवडणूक लागू होईल, निवडणुकीनंतर सरकार स्थापना होईल, त्यानंतर आचारसंहिता संपेल. त्यानंतर जे काही सरकार येईल, हे सरकार असो नाही तर ते सरकार असो, आपण तर लढणार असो ना. आपण कायम लढाऊ भूमिका घेत आलेलो आहोत आणि घेत राहणार. अगदी शेवटपर्यंत आपण लढत राहणार. त्यामुळे हा जो अर्धवट राहिलेला निर्णय आहे, निकाल आहे, तो
महत्वाची आहे. आता राहिला प्रश्न 23 तारखेपासून सुरू झालेलं आंदोलनाचं काय करायचं. समितीने चर्चा केलेली आहे. एक तर आपल्या महिलांना रोज इथे येणं हे कठीण गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आवाज आहे ना का? दुसरी गोष्ट त्यांच्या वयाची आता जे मिळायचं ते मिळून गेलेलं आहे. ह्याच्यानंतर अजून बसलं तरी काही ह्याच्याहून जास्त काही मिळवून घेऊ शकत नाही आपण. जे निर्णय झालेले आहेत, जे मिळालेलं आहे त्याची तांत्रिक पूर्तता आहे की आज किंवा सोमवारी होणारच आहे. कारण कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्यांना काय मागे फिरता येत नाही. मग ते होणारच असल्यामुळे आपण हा निर्णय घेतोय की आपण या 23 तारखेपासून जे अविरत चाललेलं आंदोलन आहे त्याला आता खंड देतो, स्थगित करतो. आपण कधी मागे घेणं हा शब्द वापरत नाही. आपण आंदोलन कधी मागे घेत नसतो, रद्द करत नसतो. आपण ते स्थगित करत असतो. GR निघाला की आपण विजयोत्सव जो काही साजरा करू त्याच्यामध्ये जाहीर करू की आंदोलनाचा सर्वांना मान्य आहे ना? आता एक कृती समितीचा हे बघा, सर्वांना लाल सलाम आणि तुमच्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन. तुम्ही लोकांना दाखवून दिले की ज्या तुम्ही अंमलात आणले काही गोष्टी ते ठरवू शकतात. ठरवला तर होऊ शकतं. कॉम्रेड सुभाताईंनी जे सांगितलं की मानधन वाढ पूर्वी ग्रॅच्युटीचा प्रस्ताव सुद्धा वित्त विभागात गेलेला होता. तेव्हा मानधन किती होतं तुमच्या? मानधन वाढीच्या पूर्वीच्या मानधन वाढ 10,000. मग ग्रॅच्युटीचे नियम कितीचे गेले असतील? 10,000च्या वर जे काही पैसे मिळतील तरतूद होईल. आता तुमच्या मानधन किती होणार आहे GR निघाल्यानंतर? मग ग्रॅच्युटीचे आकडे बदलणार की नाही? मग आपल्याला कमी ग्रॅच्युटी हवी आहे की जास्त? हे आहे मुद्दा. येणाऱ्या कालामध्ये ग्रॅच्युटी हा त्यांच्या बापाला पण द्यावे लागतील. अजून ही भूमिका आपण सर्वांनी घेतलेलीच आहे. तर ते तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणारच आहे. आणि पेन्शनच्या सुद्धा ज्या सुभाताईंनी सांगितलं की काही तांत्रिक असतात कारणं, वयाच्या असतं, किती पैसे लागतील, किती रिटायर होतील, तर हे सगळे प्रश्न येणाऱ्या कालामध्ये तुमच्या ताकदीने आम्हाला सोडवायचे आहे. आणि म्हणून आजच्या नवरात्री तुम्ही जिंकलेला आहात हे आम्हाला बोलायला काही हरकत नाही आहे. तर तुमच्या सर्वांच्या परत एकदा अभिनंदन. तुमच्या 5,000 3,000 वाढीच्या GR लवकरच आपल्या हातापर्यंत येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या मार्गदर्शन करू. धन्यवाद. राहू दे रे, 1-2 मिनिट. आता राजेश म्हणाला तुमचं अभिनंदन, पण या ठिकाणी ही जी सगळी व्यवस्था इतके दिवस चाललेली आहे, विशेषतः आम्ही इथे जे रात्री राहिलेलो होतो त्यांना त्याचा जास्त अनुभव आहे. ती व्यवस्था करण्यामध्ये मुंबईच्या ज्या संघटना आहेत, म्हणजे आत्ता बोललेलं राजेश असतील, आरमाईट इराणी, प्रातिनिधिक नावं घेतोय, सगळ्यांची नावं मला माहीत पण नाही. यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या टीमनी. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवू. त्यांना त्यामुळे त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. कारण आपण, म्हणजे मी पुण्यावरून आलेलो आहे, तसेच तुम्ही पण बाहेर गावावरून काही जण आलेले तिथले, तर त्यांना इथली मुंबईत काय व्यवस्था करायला लागते ती कल्पना नाही आहे तुम्हाला. इतकं इथं विचित्र परिस्थिती असते. तर हे अत्यंत महत्त्वाचं आपण हे काम केलेलं आहे. आणि आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, तो आत्ता मला इथं खालून विचारण्यात आलं की मानधन कधीपासून.
पण तुम्हाला हे बघा, तो GR काय आम्ही अजून वाचलेला नाही. मंत्रिमंडळात आज निर्णय झालेला आहे हे आम्हाला अधिकृतपणे सांगितलं गेलेलं आहे. मंत्र्यांच्या फ्रॉम द हॉर्सेस माउथ तसं इंग्रजीमध्ये म्हणतात. मंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, सचिवांनी त्याची पुष्टी केलेली आहे. त्यामुळे आज निर्णय झाला हे नक्की. आणि तेच सांगतोय. आणि आधी तुम्हाला कल्पना आहे, या आधीची मानधनवाढ ज्या तारखेला जाहीर झाली त्याच्या मागचा फरक घेतला का नाही तुम्ही? मग आता कधीपासूनचा फरक तुम्हाला मिळाला पाहिजे याच्याबद्दल आता तुम्ही निरंकार उपवास करा. ही गंमत करतोय, अजिबात उपवास करू नका. दुप्पट खा आणि जोरात आंदोलन करा, तर काहीतरी ती वाढ ही आपल्याला मिळेल. आणि त्या महिषासूर मर्दिनींनी 10व्या दिवशी त्याला मारलं होतं, तुम्ही दुसऱ्याच दिवशी विजय प्राप्त केला. त्यामुळे तुमचं अभिनंदन. सगळेजण राष्ट्रगीतासाठी उभे राहा. एक मिनिट मी आज या ठिकाणी ताईंनी सांगितलं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं. गेल्या 10 दिवसापासून ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी, ज्या कृती समिती सदस्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि आता सांगितलं पवार साहेबांनी, ही मानधन वाढ कुणी केली, कशामुळे झाली ते सांगायचं नाही. एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, येड्याच्या हातात वाढ द्यायचं नाही, येड्याच्या हातामध्ये वाढ द्यायचं नाही. त्याच्यामुळे ही मानधन वाढ कुणी केलेली? अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने. आणि तुम्हाला 50 रुपयापासून ते 15,000 पर्यंत कुणी आणले? ते अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने. परत सर्वांचा आभार. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमात सांगतो. सर्वांनी आता राष्ट्रगीतासाठी सज्ज राहायचंय. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा कार्यक्रम संपल्यास सुखरूप घरी पोचा. सर्वांनी सांभाळून घरी जायचंय. सर्वांनी सांभाळून घरी जायचंय. पोचल्यावर मेसेज करा. आणि थकबाकी कधी मिळेल हा GR आल्यानंतर विचारायचा. सुमित गांगुर्डे मंचाकडे यायचंय. सुमित गांगुर्डे आपण मंचाकडे या. सुमित गांगुर्डे. सगळ्या महिला कशा खुश आहेत. सगळ्या महिला आम्ही खूप आनंदानं गेलेला आहे. आनंदाचं वातावरण आहे. पूर्ण आझाद मैदानात आनंदाचं वातावरण आहे. 50 वर्षामध्ये वाढ झाली. दादा भगिनींनी हा सहभाग घेतला. दादा भगिनी ह्यामध्ये शहीद झाल्या. ज्यांनी ह्यासाठी त्या सर्व भगिनींना, त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आदरांजली देते. आणि आज
माझ्या मदतनीसला म्हणजे कळकळीची विनंती आहे का कुठल्याही प्रकारचा नाराज व्हायचं नाही. याचं कारण असं आहे, आजपर्यंत 50 सभापासून 15,000पर्यंत पोहोचल्या. ही तुमची मेहनत आहे, ही अंगणवाडीची मेहनत आहे, ही मदतनीसची मेहनत आहे. सर्व लढाऊ महिलांना माझ्या धन्यवाद देते. कृती समितीच्या सर्व आनंदाचं वातावरण आहे, खूप आनंद वातावरण आहे. आज वर्षाला आल्यावर आम्ही प्राप्त धन्यवाद तुम्ही हे पुण्याहून आलेले आमचे तुम्ही खूप आमची जिंक झालेली आहे. आमच्या राजेश भाऊने आमच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. सगळ्या महिलांचे डोळे भरून आलेले आहेत. राजेश भाऊ 2 शब्द बोला तुम्ही. आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात परत एकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर भागीदारी केली आणि माननीय मंत्री महोदयांनी कृती समितीशी भेटून आजच्या कॅबिनेटमध्ये मानधनवाढीला मान्यता मिळालेली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मानधनवाढीचा शासन आदेश आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू असे ठोस आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. सचिव महोदयांनी सुद्धा आपल्या मानधनवाढीचा शिक्कामोर्तब झालेला कळवलेले आहे. म्हणून आम्ही हे आझाद मैदान जिथून आम्हाला काहीतरी मिळालेलं आहे इथे आनंद साजरा करून आजचं आंदोलन संपलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा वसीम आकाजी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बोला तुम्ही पण सगळ्यांनी बघा. खरी माहिती हो काळ कोणीतरी खरी माहिती देते मी लाईव्ह आजात. बघा आनंदाचा प्रसंग आहे, सगळे आनंदी आहेत. सगळे आमच्या महिला आनंद आहे का नाही? खुश खुश खुश. हे बघा आनंदाचं वातावरण आहे. भेटत आहे छानच मी घेऊ द्या युट्यूबवर बघायचं माझ्या चॅनलला. हे बघा सगळ्या महाराष्ट्रातील महिला इथं जमलेल्या आहेत. युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला तरी आझाद मैदानातून माहिती देत आहे. आज शिक्कामोर्तब झालेला आहे, आमचा GR निघालेला आहे. म्हणून सगळ्यामध्ये खूप आनंद आहे. आम्ही सगळ्या महिला आज आमचं आंदोलन संपलेलं आहे. आझाद मैदान सोडून आहेत. सगळ्या भगिनींनी ज्यांनी मेहनत घेतली, इतर रात्री राहिल्या, झोपल्या, एवढा पाऊस पडत होता तरी सुद्धा सगळ्या भगिनींनी हिंमत हारलेली नाही. म्हणून सगळ्या भगिनींचं खूप खूप अभिनंदन. लढेंगे तो खूप मिलाएंगे और मिलेंगे. मागण्या आपल्या हक्काच्या. आपली संघटना तुटू देऊ नका. धन्यवाद ताई, धन्यवाद. सगळ्यांना पुढे पुढे पाठवत जा, सगळ्यांनी बघत जा. आणि आता हा इथला सगळा मोर्चा संपलेला आहे. आम्ही सगळे आता घरी जात आहोत आणि आम्ही सगळे आता इथून निघत आहोत. सगळ्यांच्या गाड्या वगैरे आहेत. सगळ्यांनी सांभाळून जा. धन्यवाद सगळ्यांना. आझाद मैदानात आलेल्या सगळ्यांनी पुढे पुढे व्हिडिओ पाठवा. चला धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.